याचा निर्णय केला। याच्या व्यतिरिक्त जवळपास 45 लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे। विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे, पण याच्या व्यतिरिक्त अगदी कन्झर्वेटिव्ह साईडला जरी आपण पकडलं तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील। सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही जी आतुरतेने वाट बघत होते आता तुमची वाट संपलेली आहे। कारण की बघा, राज्य सरकारकडून आज जे एक जाहीर झालेलं आहे, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रति हेक्टरी 25 ते 27,000 रुपयापर्यंत तुम्हाला आता पीक विमा हेक्टरी प्रमाणे मिळणार, हे देखील त्यांनी आता जाहीर करून टाकलेलं आहे। आता बघा किती महिन्यांपासून शेतकरी बंधू इथं आतुरतेने वाट बघत होते की पीक विम्याचे पैसे कधी मिळणार। आता अखेर त्याला मंजुरी मिळाली, कागदपत्र पूर्ण झाली होती, पण खात्यात पैसे मात्र दिवसांदिवस येत नव्हते। त्यामुळे अनेक शेतकरी इथं संतापून इथं प्रश्न विचारत होते, आमच्या अकाउंटमध्ये पीक विम्याचा इथं नेमका हप्ता कधी मिळणार आणि पीक विम्याचे पैसे कधी मिळणार, हे आतुरतेने ते वाट बघत होते। आता त्याला स्वतः उत्तर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करून सांगितलेला आहे। ही मोठी माहिती सांगितली आहे, त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना आज अक्षरशः इथं जसं की महत्त्वाची माहिती मिळालेली आहे। शेतकरी बांधवांनो, अजूनपर्यंत एक तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा झाले नसतील तर हा व्हिडिओ कदाचित तुमच्यासाठी असणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची माहिती आता जाहीर करून टाकलेली आहे। शेतकरी बांधवांनो बघा, आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वितरण सुरू झालेलं आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा अजूनपर्यंत मिळणं देखील सुरू आहे। तुमच्या जिल्ह्यात कदाचित पैसे मिळाले नसतील तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता एक मोठी बातमी समोर आली आहे। एकूण बघा 25,000 ते 26,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रति हेक्टरी मिळणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळण्याला देखील सुरुवात झालेली आहे। सरकारने अधिकृतपणे जिल्हा इथे यादी जाहीर करून टाकली। यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या खात्यामध्ये देखील आता 25 ते 26,000 रुपये प्रति हेक्टरी तुम्हाला मिळणार आहे। तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये तुम्हाला लवकरच पैसे मिळणार, ही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता सांगितलेली आहे मीडियाला। त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण इथं निर्माण झालेलं हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक दिवसांपासून सगळे इथं वाट बघत होते की पीक विम्याचे पैसे कधी मिळणार, इथं आतुरतेने ते वाट पाहू लागलेले होते। त्या शेतकऱ्यांची आता सर्वांची वाट संपलेली आहे। कारण की बघा, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वितरण हे सुरू झालेलं आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला याची देखील आता यादी सरकारने इथं जाहीर करून टाकलेली आहे। कारण की बघा, पात्र जिल्ह्यांची यादी ही सरकारने जाहीर करून टाकलेली आहे। या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव असेल तर 100% देखील तुम्हाला पैसे मिळणार आहे। अत्यंत 2 महत्त्वाची कागदपत्रे हे देखील त्यांनी सांगितलेली आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, कारण की ही 2 कागदपत्रे जर का तुमच्याकडे नसतील तर कदाचित तुम्हाला देखील पीक विम्यापासून वंचित राहावं लागणार आहे। आता बघा, कदाचित जसं की फेरफारीपासून इथं तुम्हाला सुद्धा वंचित राहू शकणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आज अगदी थोड्याच इथं वेळामध्ये तुम्हाला आता सरकारने सांगितलेलं आहे। तुम्हाला संपूर्ण माहिती मी सांगतो, परंतु तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशी शेती संदर्भातील हर एक व्हिडिओची माहिती सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहतील। बघा, पात्र यादीमध्ये कोण कोण आहेत, नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना निधी मिळणार आहे। राज्यातील ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील पीक विमा मिळाला नव्हता त्यांच्यासाठी आता चांगलीच बातमी सरकारने सांगितलेली आहे। दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्याचा निधी वितरणाला आजपासून सुरुवात झाली आहे। पहिल्या टप्प्यातील रक्कम आधीच दिली गेली। आता बघा, आजपासून दुसऱ्या टप्प्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागलेले आहे। सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून आज सकाळपासूनच थेट सर्व शेतकऱ्यांच्या बांधवांच्या खात्यामध्ये हा निधी वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती आता बँकेकडून SMS देखील येत आहे, निधी जमा झाल्याची खात्री होत आहे। म्हणजेच बघा, आजचा दिवस शेतकरी बांधवांसाठी खरंच मोठा दिवस इथं आलेला आहे। यंदाचा पीक विम्याच्या जिल्ह्यानुसार इथं सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळण्याला सुरुवात झालेली आहे। आता बघा, काही भागात हेक्टरी 18,000 रुपये तर काही भागामध्ये 25,000 तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 30,000 रुपयेपर्यंत देखील पीक विमा जमा होत आहे। आता बघा, 3 वर्षाच्या अतिवृष्टी, वादळ आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं होतं, अशा सर्व शेतकऱ्यांना आता हे निधी दिला जात आहे। खूप दिवसांपासून आपण सगळे वाट पाहत होतो आणि आता ती प्रतीक्षा आपली संपलेली आहे। सरकारने आता स्वतः सांगितल्याप्रमाणे काही जिल्ह्यात 18,000, काही जिल्ह्यात 35,000, काही जिल्ह्यात 30,000 तर अशा प्रकारे भरपूरशे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरीप्रमाणे पैसे जमा होत आहे।
महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी सध्या फक्त 14 ते 15 जिल्ह्यांना इथं पहिल्या टप्प्यातील निधी मिळाला होता आणि आता दुसऱ्या टप्प्यातील इथं भरपूरशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण की तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती असणार आहे. ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पैसे मिळाले नव्हते त्या शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करू नका. आता पहिला ते दुसरा टप्पा तर तिसरा टप्पा या तिन्ही टप्प्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळणार हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. 14 जिल्ह्यांची निवड आता करण्यात आली, त्यामुळे तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे की नाही हे नक्की तुम्हाला तपासून घ्यायचं आहे. कारण की शेतकरी बांधवांना बघा, अत्यंत महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती इथं मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलेली आहे. या यादीवरून तुमच्या खात्यात पैसे नक्कीच येणार. इथं बघा शेतकरी बांधवांना, मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो. तर या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव तुम्हाला नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. पहिला जिल्हा सांगण्यात आलेला आहे सातारा, दुसरा सांगली, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, अकोला, अमरावती, नागपूर, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ. त्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर, वाशिम आणि बुलढाणा या सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे. 100% तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार. अजूनपर्यंत तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर कदाचित तुम्हाला व्हिडिओला आणखी शेवटपर्यंत पाहावं लागणार आहे, कारण की समोर देखील तुमच्या महत्त्वाची माहिती याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले जाणार आहे. बघा 2022 ते 24 या 3 वर्षाचा एकत्रित भरपाईचे पैसे इथं गेल्या काही दिवसांपासून थांबलेले होते. म्हणजे बघा, इथं प्रत्येकी वर्षापासून अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नव्हते. याशिवाय 2024मध्ये झालेल्या नुकसानीची रक्कम सुद्धा थांबलेली होती. त्या सगळ्या प्रलंबित इथं दाव्यांचा विचार करूनच हा मोठा जसं की निधी वाटपाचा मंजुरी त्यांनी दिलेली आहे. या पहिल्या टप्प्यातील इथं विदर्भामध्ये वितरण झालं होतं आणि दुसऱ्या टप्प्यातील रक्कम मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दत्ताभाऊ भरणे म्हणजेच बघा कृषी मंत्री यांनी देखील ही माहिती सांगितलेली आहे. बघा आता कोणत्या पिकाला तुम्हाला किती पैसे मिळणार हे देखील त्यांनी सांगितलेले आहे. त्यामध्ये बघा सोयाबीन, कापूस, तूर, मूग, ज्वारी, बाजरी, हळद, कांदा या सर्व पिकांसाठी तब्बल 40 वेगवेगळ्या पिकांच्या नुकसानीसाठी सरकारकडून भरपाई थेट तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केली जात आहे. ही निधीमुळे गेल्या काही वर्षात इथं झालेल्या पिकांचं नुकसान इथं त्यांनी सांगितलेलं आहे की या सर्व पिकाला तुम्हाला गेल्या 3 ते 4 वर्षांचे पैसे मिळणार हे देखील त्यांनी माहिती सांगितलेली आहे. शेतकरी बांधवांनो, चिंता करण्याची आवश्यकता तुम्हाला पडणार नाही, कारण की जे शेतकरी आतुरतेने वाट बघत होते त्यांच्या खात्यामध्ये देखील निधी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, ते 2 कागदपत्रे तुम्हाला कोणती सरकारने सांगितलेली आहे की जे तुमच्याकडे असणे अत्यंत आवश्यक असणार आहे. जर का तुमच्याकडे 2 कागदपत्रे नसतील तर कदाचित तुम्हाला पैसे मिळणार नाही. पहिलं कागदपत्र म्हणजे बघा फार्मर आय डी. फार्मर आय डी जर का तुम्ही काढली नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला फार्मर आय डी काढून घ्यायची आहे. त्या व्यतिरिक्त दुसरा डॉक्युमेंट कोणता असणार आहे, तर दुसरा डॉक्युमेंट बघा तुमच्या आधार कार्डला तुमचं बँक अकाउंट लिंक असणे हे महत्त्वाचं असणार आहे. म्हणजे बघा, तुमच्या जसं आधार कार्डला लिंक असलेली पावती तुमच्याकडे असणे अत्यंत आवश्यक असणार आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे तुमच्या खात्यावरती सरकार पैसे पाठवत असते. तर या सर्व जिल्ह्यांमध्ये बघा 70 ते 75 ते 80% निधी वाटप इथं होऊन झालेलं होतं. परंतु बघा आता हे भरपूरशा शेतकऱ्यांचा निधी थांबलेला होता. तर तो थांबलेला निधी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला अजूनपर्यंत पैसे जमा झाले नसतील तर कदाचित तुम्हाला 20 डिसेंबरपर्यंत आतुरतेने वाट बघायची आहे. 100% तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहे. बाकी तुमची बँक कुठली असू द्या, तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असेल तर त्याच बँक खात्यामध्ये तुम्हाला पैसे जमा होणार हे देखील माहिती सरकारने सांगितलेली आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. शेती संदर्भातील हर एक व्हिडिओची माहिती सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी बांधवांनो. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.